हे सर्व लोक, हा माणूस जे बोलतो ते करतो। साहेब माझी गेली 2 दिवस झाली इतकी धावपळ चालू आहे, पण त्यांना समजून सांगायचं, त्यांचा राग कमी करायचा प्रयत्न करतो। अरे दिलीप शेठ असं नाही, होत असतं, चालत असतं, परिवार आहे, होत असतं, आपण हे नाही म्हणे मी 5 तारीख 6वी तारीख उजळून देणार नाही। हा माणूस जे बोलतो ते करतो साहेब। पण आता तुम्ही आलात, मी म्हणलो बा मी जिल्हाधिकारी महोदयाला घेऊन येतो, तुमचंही ठरलं होतं सकाळी येण्याचं, तर मी त्यांना म्हणलो बा जिल्हाधिकारी आल्यानंतर आपण 1 महिन्याभराचा अजून वेळ वाढवून त्यांना द्यावा। तर माझी जिल्हा प्रशासन आणि ॲज ए आमदार म्हणून आपल्याला दिलीप शेठ विनंती आहे की आम्ही प्रामाणिकपणे आपल्या कामाला लागलेलो आहोत। प्रशासन बी प्रामाणिकपणे, त्यांचा हेतू जर तसा नसता ते इथं आलेच नसते। त्यांचा हे दोन्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ना। मी तुम्हाला अगोदरच म्हणलो ते हे शेतकरी म्हणले होते कोणते की 5 पटने 10 पट जरी दिलं, तुम्ही म्हणले होते 5 पटने 10 पट जरी दिलं तर आम्ही तर भूमिहीन होणार आहे। त्यामुळे तुम्ही 1 महिना दिलीप शेठ आमची विनंती मान्य करावी, तुमचं आंदोलन हे स्थगित करावं। लवकरात लवकर आम्ही या संदर्भामध्ये बैठक घेतो, बैठक घेऊन निर्णय आम्ही निश्चितपणे करू। एका बैठकीत तोडगा निघाला नाही, दुसऱ्या बैठकीत तोडगा निघेल, दुसऱ्या निघाला तर तिसऱ्यामध्ये निघेल, परंतु आम्हाला या सर्व गोष्टीपेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहेत, शेतकरी महत्त्वाचे आहेत। आमचं ऐकावं, 1 महिन्यापर्यंत तुम्ही थांबावं। 1 महिन्यामध्ये आम्ही बैठकावर बैठका घेऊ आणि बैठका घेऊन आम्ही निश्चितपणे या संदर्भातला 100% मार्ग काढू, म्हणजे काढूच, काही करून मी सरकारला गळ्यात पडेल, नाही मग पुढे जी तुम्ही भूमिका घेताल त्या भूमिकेच्या सोबत अर्जुन खोतकर 100% उभा राहील। तुम्ही धरणे आंदोलन मध्ये बसलात, मीही बसेल। तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिलात, मी पण आत्मदहनाचा इशारा देईल। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जे शेतकरी आणि दैनिक पार्श्वभूमीचे संपादक दिलीप राठीजी यांनी जे आंदोलन या ठिकाणी सुरू केलं होतं, माननीय पालकमंत्री पंकजाताई यांनी मुंबईला माननीय शिंदे साहेबांसोबत बैठक लावायचं ठरवलं। तो निरोप मी माननीय दिलीपजीला आणि शेतकऱ्याला दिला। आज माननीय जिल्हाधिकारी महोदय, SDO, अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस हे या ठिकाणी शेतकरी आणि दिलीप राठी यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांनीही काही शब्द या ठिकाणी दिले आणि त्यातून विनंती केली दिलीपजी राठी यांना आणि शेतकऱ्यांना की आपलं आंदोलन 1-1.25 महिना पुढे ढकलावं आणि या संदर्भामध्ये सकारात्मक बैठका घेऊ। त्यांनी अत्यंत बेसिक विषय मांडले। ज्या शेतकऱ्यांची विहीर आहे परंतु ती विहीर घेतली नाही, ज्या शेतकऱ्यांची फळबाग आहे पण ते फळबाग घेतलं नाही, जे शेतकरी झालर क्षेत्रामध्ये येतात परंतु त्याला ग्रीन झोनचे रेट देऊ लागले, या सर्व बाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि मुंबईला जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय ताबडतोब कळवला जाईल आणि तो निर्णय पॉझिटिव्ह, वस्तुनिष्ठ बाजार भाव जे आहेत ते बाजारभाव तिथं सांगितले जातील। शेवटी निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील।